नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चिमणी साफ कशी करायची हे बघणार आहोत. आता या चिमणीला ज्या प्लेट्स येतात तर या साफ कशा करायच्या आणि अगदी हात न लावता या प्लेट्स आपण साफ कशा करायचे हे बघूया. आता बहुतेक सर्वांच्या घरी चिमणी ही बसवलेली असते आणि ह्या चिमणीचा प्लेट साफ करायचे म्हणजे खूप टेन्शन येऊन जातं आणि अगदी पटकन अशा या चिमणीच्या प्लेट्स आपण कशा साफ करायचे हे बघूया. तर चला, तर मग आता ह्या चिमणीच्या प्लेट्स मी तुम्हाला दाखवते किती खराब झालेल्या आहेत. आता हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी त्या 1 महिन्यापासून जवळजवळ साफ केलेल्याच नाहीत. आता तुम्हाला मी दाखवते अगदी हात न लावता ह्या प्लेट्स साफ कशा करायच्या. तर बघा, आता ह्या चिमणीच्या प्लेट्स आपण मी तुम्हाला ठेवलेलं दाखवते. आता आपण काय करायचं, एक मोठं घमेलं घेतलेलं आहे मी आणि आता या चिमणीच्या प्लेट्स बसतील एवढं मोठं घमेलं आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही टब घेतला तरी चालेल, टब घमेलं काही तुमच्याकडे जे मोठं भांडं असेल ते तुम्ही घ्यायचं. आणि आता काय करायची, हे चिमणीची प्लेट्स त्यामध्ये आपण ह्या प्लेट ठेवून घ्यायच्या आहेत. आणि आता दुसरी प्लेट पण मी ठेवत आहे. आणि आता बघा, आता ही चिमणीची प्लेट्स त्या घमेल्यामध्ये व्यवस्थित अशी बसलेली आहे. आणि आता आपण काय करायचं, आता आपल्याकडे ड्रेनेक्स येतं, जे पाईप क्लीन करण्यासाठी ड्रेनेक्सच्या पुढे येतात, त्या 25 रुपयामध्ये अगदी चिमणीची प्लेट आपली साफ होते बघा. आता ही आपण ड्रेनेक्स घ्यायचं आणि ते कोरडंच आपण त्या प्लेटवर टाकून घ्यायचं आहे सर्व. आता सर्व त्या रॉडमध्ये ते टाकून घेतलेलं आहे बघा मी. आणि आता ह्याच्यावर दुसरी प्लेट ठेवूया आणि त्याच पद्धतीने त्याच्यावर पण आपण ती पावडर टाकून घेणार आहोत. बघा, आता आपण दुसरीसुद्धा प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर ही पावडर आपण कोरडीच आपण टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही पावडर आपण त्याच्यावर, ती ड्रेनेक्सची पावडर आपण त्याच्यावर टाकून घेतलेली आहे. आता ती पावडर टाकल्यानंतर काय करायचं, एकदम आपल्याला उकळतं पाणी, कडक पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला सोडायचं आहे. तर आता बघा, माझ्याकडं सोलरचा नळच आहे, ते मी नळाखाली ते घमेलं ठेवलेलं आहे बघा. आणि फक्त याच्यावर आपल्याला उकळीचं पाणी टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा, आता त्याच्यावर पाणी टाकल्याबरोबर त्याचा सर्व मळ आपला निघायला सुरुवात झालेली आहे. सगळा चिकटपणा त्याचा या पावडरमुळे निघून चाललेला आहे बघा. तर सर्व आपण आता ह्या प्लेट बुडतील एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्या प्लेट्स बुडतील एवढं पाणी आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि हे गरमच पाणी टाकायचं आहे. आता हे सर्व प्लेट्स आपण त्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून घेऊया आणि नंतर काय करायचं तुम्हाला दाखवते मी. आता बघा, या प्लेट्स सर्व बुडतील एवढं पाणी आपण त्यामध्ये. आणि आता खालच्या प्लेटसुद्धा आपण बाजूला करून पाहूया की त्याच्यावरसुद्धा पाणी जात आहे का नाही ते. आता या खालच्या प्लेटवर पण पाणी टाकून घेत आहे मी. तर बघा, त्याच्यावर पाणी पडल्याबरोबर त्याचा सर्व चिकटपणा निघून चाललेला आहे. तर बघा, अशा बघा सर्व चिकटपणा आता हे प्लेट सर्व पाण्यात बुडले आहे बघा, सर्व त्याचा चिकटपणा निघून आलेला आहे. आता काय करायचं, एका चमच्यात मी 1 चमचा भरून शॅम्पू घेतलेला आहे. आपण जो डोक्याला जो शॅम्पू लावतो, कोणताही शॅम्पू आपल्याकडे असेल तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तो टाकायचा आहे. तर बघा, आता हा शॅम्पू मी टाकून घेतलेला आहे. आणि हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आहेत. ग्लोव्ज न घालता हे करायचं नाही, कारण बहुतेकांना त्याची, काही जणींना ॲलर्जीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे ग्लोव्ज घालूनच आपल्याला ते प्लेट्स बाहेर काढायचे आहेत. आता बघा, सर्व मळ अगदी 2 मिनटामध्ये निघालेला आहे. अगदी हात न लावता या चिमणीचं प्लेट्स क्लीन झालेल्या आहेत बघा. आता मी तुम्हाला काढून दाखवते. आणि आता अजून थोडासा शॅम्पू मी यामध्ये टाकलेला आहे की जेणेकरून सर्व चिकटपणा निघून जावं यासाठी. आणि आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये तो मिक्स करून घेतलेला आहे शॅम्पू. आणि तुम्हाला मी आता प्लेट्स काढून दाखवते बघा. आणि ह्या फक्त
चांगल्या पाण्याने आता आपल्याला या फक्त धुवायच्या आहेत. अगोदर या पाण्याने तुम्ही ते सर्व क्लीन करून घेत आहे. बघा, अगदी काहीही त्रास नव्हता, फक्त आपल्याला त्याच्यावरती पाणी टाकून क्लीन करून घ्यायचे आहे आणि चांगल्या नळाच्या पाण्याखाली या धुवून काढायच्या आहेत फक्त. बघा, दोन्ही साईड तुम्हाला मी दाखवते. अगदी या चिमणीच्या प्लेट्स अगदी साफ झालेल्या आहेत आणि कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला झालेला नाही आहे. बघा, तेव्हा दोन्ही साईड मी तुम्हाला दाखवते. दोन्ही साईडचं चिकटपणा अगदी 1 सेकंदामध्ये निघून गेलेला आहे आणि शॅम्पू टाकल्यामुळं आपल्याला परत साबण लावायची गरजसुद्धा पडत नाही. तर बघा, या प्लेट्स मी तुम्हाला आता दाखवते किती क्लीन झालेले आहेत आणि या फक्त आपल्याला या चांगल्या पाण्याने धुवायच्या आहेत आपल्याला आता. तर बघा, या दुसरी प्लेट पण मी तुम्हाला दाखवते किती क्लीन झालेली आहे. अगदी सुंदर अशा या प्लेट्स निघतात आणि आपल्याला अजिबातही त्रास होत नाही. बिलकुलही हात न लावता आपण ही चिमणीच्या प्लेट्स क्लीन करू शकतो आणि खर्च फक्त 25 रुपयामध्ये आपल्या प्लेट्स अगदी क्लीन होतात. तर बघा, आता हे आपल्या प्लेट्स क्लीन झालेल्या आहेत. आता या फक्त आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायच्या आहेत आणि आपलं जे हे पाणी जे आहे आपलं, हे आपण बेसिनमध्ये, किचन बेसिनमध्ये टाकून देऊया. बघा, आणि त्याच्यामुळं ते बेसिनचं जे पाईप आहे तो सुद्धा क्लीन होऊन जातो. हे पाणी टाकल्यामुळं बेसिनचा पाईपही आपला एकदम क्लीन होऊन जातो. तर बघा, किती त्याच्यामध्ये चिकटपणा निघालेला आहे. आता या प्लेट्स मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून दाखवते. बघा, आता या स्वच्छ पाण्याने धुवून मी निथळून घेतलेले आहे आणि एक खाली कॉटन कपडा टाकून त्या आपण त्याच्यावर ठेवायचे आहेत की जेणेकरून सर्व पाणी त्या कपड्यामध्ये निघून जातं कपड्यावर ठेवल्यामुळं. आणि या बघा, आता आपल्या प्लेट आता लावण्यासाठी अगदी क्लीन झालेल्या आहेत. अगदी प्रत्येक महिन्याला आपण अशा पद्धतीने या क्लीन करू शकतो. अगदी झटपट क्लीन झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर